नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. 6 फेब्रुवारी रोजी म्हणजेच मंगळवारी षष्ठीला एकादशी आलेली आहे. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या प्रत्येक एकादशीला विशेष असे महत्त्व असते. षष्ठीला एकादशीला बघा, या एकादशीला षष्ठीला एकादशी म्हणतात आणि या एकादशीच्या दिवशी तिळाला अतिशय महत्त्व आहे. या एकादशीच्या दिवशी आपल्याला घरावरून मुलांवरून आपल्याला ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे. अगदी लहान बाळापासून तर मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकतात. अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. यामुळे घराची, मुलांची, त्याचप्रमाणे पतीची देखील प्रगती होणार आहे. तुमच्या घराला जर का नजरबाधा लागली असेल, नजर दोष लागले असेल, मुलांना जर का नजर दोष लागले असेल, तर यासाठी उद्याच्या एकादशीच्या दिवशी हा उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे. हा उपाय तुम्हाला फक्त उद्याच्या एकादशीच्या दिवशीच करायचा आहे. कारण षष्ठीला एकादशी ही वर्षातनं एकदा येते आणि ही एकादशी उद्याच्या दिवशी म्हणजेच मंगळवार रोजी आलेली आहे. एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णूंची ही विधिवत पद्धतीने पूजा करत असतो. आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे भगवान विष्णूंना आपण जे तुळशीपत्र अर्पण करणार आहोत, त्यासाठी तुळशीपत्र हे एकादशीच्या दिवशी आपल्याला अजिबात तोडायचं नाही. ते तुम्ही आदल्या दिवशी म्हणजेच सोमवारी तोडून ठेवू शकतात. दुसरं म्हणजे आपल्याला या दिवशी हा उपाय आवर्जून करायचा आहे. हा उपाय तुम्ही संध्याकाळी करू शकतात. संध्याकाळी 6 वाजेनंतर 12 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकतात. मुलांची जर का चिडचिड होत असेल, घरात जर का पतीची चिडचिड होत असेल, घरात इतर व्यक्तींची चिडचिड होत असेल, कोणी सारखा आजारी पडत असेल किंवा घरात सारखा वादविवाद होत असेल, नकारात्मक ऊर्जा ही खूप मोठ्या प्रमाणात साठलेली असेल, तर या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला हा उपाय उद्याच्या एकादशीच्या दिवशी करायचा आहे. उद्या षष्ठीला एकादशी असल्यामुळे आपल्याला ह्या उपायासाठी मूठभर हे काळे तीळ घ्यायचे आहे. काळे तीळ जर का नसेलच तर तुम्ही पांढरे तीळ घेतले तरी चालेल. आणि जर का तुमच्याकडे काळे आणि पांढरे हे दोन्ही तीळ असतील तर तुम्ही ते दोन्हीही एक मूठभर तीळ मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्हाला हे तीळ तुमच्या हातात घ्यायचे आहे. तुम्ही हा उपाय संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी तुमच्या देवघरामध्ये तुम्ही दिवा, बत्ती, धूप, दीप तुम्ही करून घ्या. त्यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे. तुमच्या घरात जर का अति छोटंसं बाळ असेल, तुम्ही त्याच्यावरून ह्या वस्तू 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहे. त्याचप्रमाणे तुमच्या घरात जर का आजी आजोबा असतील तर तुम्ही त्यांच्यावरून देखील ह्या वस्तू 7 वेळा उतरवून घेऊ शकतात. याचबरोबर तुम्ही हे तीळ तुमच्या घरात असणाऱ्या सर्व व्यक्तींवरून उतरवून घ्यायचे आहे. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःवरून देखील हे तीळ 7 वेळा उतरवून घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरून हे तीळ 7 वेळा उतरवून घ्यायचे आहे. आणि हे उतरवलेले तीळ तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर एक पंती घेऊन यामध्ये 4-5 कापराच्या वड्या टाकून यामध्ये तुम्हाला हे प्रज्वलित करायचं आहे. म्हणजे बघा, तुम्हाला हे पूर्ण तीळ जाळून टाकायचे आहे. यानंतर ह्या वस्तू तुम्हाला घरात पुन्हा आणायच्या नाही. तुमच्या घराच्या बाहेर डस्टबिन असेल तर तुम्ही हे सर्व शांत झाल्यानंतर, थंड झाल्यानंतर तुम्ही त्या डस्टबिनमध्ये टाका. परंतु जर का डस्टबिन तुमच्या घराच्या आतमध्ये असेल तर तुम्ही ह्या वस्तू घरात आणू नका. तुम्ही घराच्या बाहेर एखाद्या मोठ्या झाडाच्या खाली, एखाद्या साईडला, उकिरड्यावर ह्या सर्व वस्तू तुम्हाला ह्या टाकून द्यायच्या आहे, फेकून द्यायच्या आहे. ह्या उपायामुळे तुमच्या घरात लागलेली नजरदोष, असलेली निगेटिव्ह ऊर्जा किंवा एखादं मूल दृष्ट लागल्यामुळे किरकिर करत असेल तर ह्या सर्व गोष्टींसाठी तुम्ही हा उपाय उद्याच्या एकादशीला करायचा आहे. याचबरोबर एकादशी असल्यामुळे तुम्हाला सायंकाळी तुळशीसमोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या घरात असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा करायची आहे. किंवा भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर तुम्हाला त्या मूर्तीची पूजा करायची आहे. मूर्तीला तुम्ही पाण्याने अभिषेक घाला, अष्टगंध लावा, धूप दीप दाखवा, पिवळे वस्त्र परिधान करा, पिवळ्या कलरचं फूल अर्पण करा, पिवळ्या कलरचं फळ नैवेद्य म्हणून अर्पण करा. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना आपण जोही नैवेद्य दाखवणार आहोत त्यामध्ये तुळशीपत्र हे आवर्जून टाकायचं आहे. तर बघा, उद्याच्या दिवशी तुमच्या घरातील नजरदोष काढण्यासाठी, दृष्ट काढण्यासाठी, घरात लागलेली इडापिडा बाहेर घालवण्यासाठी हा उपाय, ह्या वस्तू तुम्हाला ह्या सर्वांवरून उतरवून घ्यायच्या आहे. आणि सांगितल्याप्रमाणे त्याची विल्हेवाट तुम्हाला लावायची आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.